बीजेपी एमएलसी विक्रांत पाटिल का जन्मदिन आज लोक सेवा उपक्रमों के साथ मनाया गया। पनवेल में आयोजित इस अभिष्ट चिंतन कार्यक्रम में नवी मुंबई, पनवेल, रायगढ़ और मुंबई के तमाम बीजेपी नेताओं, कार्यकर्ताओं और सैकड़ों समर्थकों ने विधायक विक्रांत बाला साहब पाटिल को जन्मदिन की बधाइयां दी। एमएलसी विक्रांत पाटिल ने यहाँ नेताओं और कार्यकर्ताओं के बीच केक काटा और सबकी शुभकामनाएं स्वीकार की। इस अवसर पर सैकड़ों जरूरतमंद नागरिकों को अनाज, वरिष्ठ जनों को छतरी और अन्य वस्तुएं बांटी गयी। इस अवसर पर पूर्व सांसद रामशेठ ठाकुर, बीजेपी के नवी मुंबई के प्रवक्ता राजू शिंदे, युवा नेता दत्ता गंगाले, प्रीतम मात्रे, महाड़ा के पूर्व चेयरमैन बाला साहब पाटिल, हिंदी भाषी नेता जितेंद्र तिवारी, सुनील सिन्हा समेत तमाम विशिष्ट जनों ने विक्रांत पाटिल के कार्य और व्यक्तित्व का गुणगान करते हुए उनका अभिष्ट चिंतन किया। बीजेपी नेताओं और विशिष्ट अतिथियों ने कहा कि विधायक विक्रांत पाटिल का जन्मदिन सेवा, सहयोग और समर्पण की मिसाल रहा। उन्होंने जन्मदिन की शुभेच्छा प्रदान करते हुए और क्या कुछ कहा, सुन लीजिए। आज पनवेल मध्ये विक्रांतदादा पाटील यांचा वाढदिवस अतिशय मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे। त्यानिमित्तानं अनेक विविध प्रकारचे असे कार्यक्रम आज आयोजित करण्यात आले। पनवेल शहरामध्ये, कामोठ्यामध्ये, कारगरमध्ये सगळीकडे हे कार्यक्रम होत असताना आज शुभचिंतन समारंभाकरता पनवेलमध्ये माननीय महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक साहेब आले होते, संजीव नाईक आले होते, प्रशांत ठाकूर होते, DM मात्रे होते, प्रीतम दादा होते, आणखीन घ्याल तितकी नावं थोडीच आहेत असे इतके ज्येष्ठ आणि अतिशय कर्तृत्ववान मंडळी हजर होती। आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण विक्रांतदादांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। खरं तर विक्रांतदादा पाटील धडाडीचे असे नेते आहेत। ताठ मानानं भरपूर अभ्यास करून त्या प्रकल्पग्रस्तांचे असतील, स्थानिकांचे असतील, सर्व थरातील माणसांचे हे प्रश्न विधानसभेत मांडत असतात। महाराष्ट्र मंडळामध्ये सुद्धा त्यांना भाजपच्यामध्ये अतिशय मानाचं स्थान आहे। महासचिव म्हणून त्यांना नेमण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे प्रत्येकाला त्यांच्याबद्दल फार मोठी आशा आहे। भावी काळामध्ये ते आणखीन जास्त पुढे चपळल्याशिवाय राहणार नाही। त्यांना आम्ही सर्वांनी त्याला शुभेच्छा दिल्या। आमच्या पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून त्याला शुभेच्छा। राजकारणामध्ये मी आताच बोललो, 35-38 वर्ष काम करतोय। पर्व कुठलं असतं किंवा नसताना आपल्याला एखादं पर्व चालू करायसाठी आपण काम करत नाहीये। आणि त्या भारतीय जनता पार्टीच्या आणि परिवाराच्या विचारधारेने झपटलेले नरेंद्रजी मोदी आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या विचाराने आम्ही झपटलेली माणसं आहोत। त्यामुळे कुठं आपल्याला पर्व चालू करायचं नाही। पण तुम्ही जसं म्हणताय तसं अनेक प्रश्नांना वाचा, अनेक नैनाचे प्रश्न होते, किती अवघड जटिल प्रश्न होते। रजिस्ट्रेशन अनेक लाखो लोकांचे थांबले होते, तो मोठा विषय होता। या ठिकाणी खारघरमध्ये दारूबंदीचा विषय होता। पाण्याचा प्रश्न अनेक दिवस रेंगाळलेला, स्वतःच्या हक्काचं धरण इतकं मोठं नव्हतं, महानगरपालिका झाली, पण आज करंजे धरण आपल्या ताब्यामध्ये आलं। 75% वाटा आपल्याला त्या ठिकाणी मिळाला। या ठिकाणी आज या लॉटरीची घरं, आज इतकी लोक या ठिकाणी आलेत की गरिबांना लॉटरीची घरं तुम्ही देता, त्याच्या किमती मार्केट रेटपेक्षा जास्त लावता आणि या लोकांना तुम्ही फसवता की काय? या माध्यमातून त्या लोकांचे विषय मांडले की कधीच नेणार विषय मांडले, फक्त तिथं मांडले नाही, चर्चा केल्या, जेवढे विषय मांडले। शास्तीचा विषय, टॅक्सेशनवर 450 कोटीचा आपण विक्रांतजींनी मांडलेला आहे। त्यामुळे अनेक असे विषय आहेत आणि ह्या पनवेलचं परिवर्तन झालं पाहिजे म्हणून आम्ही या 5-7 विषय ते एवढे चांगले विचारले की ते 10-15 वर्षामध्ये लवकरात लवकर आपल्याला उठून रिझल्ट मिळाला पाहिजे। या पद्धतीनं आपण करतोय, त्यातून प्रेम तर वाढणार आहे। याला आपण विक्रांत पर्व चालू झालं असं म्हणत नाही, प्रेम तर नक्कीच वाढणार आहे। ही अलॉट गर्दी त्याचंच द्योतक आहे। आणि आम्ही काय कमवलं असेल तर आम्ही फक्त हेच कमवलं, लोकांचं प्रेम कमवलं। आणि हे असत मला खात्री आहे, कारण आमचे संस्कार विक्रांतचे तेच आहेत
हे शेवटपर्यंत असंच चालत राहणार। आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार विक्रांतदादा पाटील यांचा वाढदिवस, या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक साहेब या ठिकाणी आले होते, रामशेठ ठाकूर होते, प्रशांत ठाकूरजी होते आणि सर्व या प्रभागातील जनता नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक कानाकोपऱ्यातून युवकांचं मोठा शुभेच्छासाठीचा आपल्याला या ठिकाणी सहभाग या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्याचं कारण असं आहे की सामान्य कार्यकर्ता ते नेता हा जो प्रवास आहे तो विक्रांतदादा पाटलांचा या ठिकाणी पाहायला मिळतोय। युवा मोर्चामध्ये जिल्हा स्तरावरून एकदम प्रदेश स्तरावरती, नंतर भारतीय जनता पार्टीमध्ये महासचिव आणि आमदार या जबाबदाऱ्या ज्या मिळालेल्या आहेत, याला प्रत्येक मिळालेल्या जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि सामान्य कार्यकर्त्याला काम केल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये मानाचं स्थान मिळतं याचं मूर्तिमंत उदाहरण विक्रांतदादा पाटील आपल्यासमोर आहेत। त्यामुळे त्यांनी ज्या आपल्या प्रवासातून भारतीय जनता पार्टीमध्ये केलेल्या मेहनतीतून जे कार्यकर्ते उभे केले त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन जे कार्यकर्ते या ठिकाणी काम करत आहेत ते सर्व या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहावं अशा शुभेच्छा या ठिकाणी त्यांना या वाढदिवसानिमित्त देतो। विक्रांतजी पाटील हे आम्ही शाळेपासून माझ्या 1 वर्ष मागे आणि खरोखर तेव्हापासून मी बघतो की तो शाळेत असल्यापासून मग GSच्या इलेक्शनला देखील तो माझ्यासोबत कसा होता हे आज मला खरं आठवतं। कारण पहिल्यांदा विक्रांतजी आमदार झाल्यानंतर त्याचा वाढदिवस हा मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला आणि खरंखुरं प्रेम आज जे महाराष्ट्राचं मोठं पद भारतीय जनता पक्षामध्ये सगळ्यात मोठं पद त्याच्याकडे आहे, युवा मोर्चाचं मोठं महासचिवपद आहे आणि आज ती युवा शक्ती सगळी आज आम्हाला पनवेलमध्ये बघायला मिळते। खरं तर आम्ही सगळ्यांनी जेव्हा दोन्ही नेत्यांनी सांगितलं, आदरणीय गणेश नाईक साहेबांनी सांगितलं, आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांनी सांगितलं की इथे ज्यावेळी भाजपचं काही नव्हतं त्यावेळीपासून आदरणीय बाळासाहेब पाटील विक्रांतजींचे वडील यांनी जे प्रामाणिकपणा आणि त्यांनी ते दाखवलं की शेवटपर्यंत कसं राहावं ते नक्कीच। कारण त्यावेळी रामशेठ ठाकूर साहेब आणि आम्ही सगळी मंडळी जेम म्हात्रे साहेब आम्ही सगळी मंडळी एकत्र होतो आणि तेव्हापासून आणि खरं एक सांगेन की 22 वर्ष आम्ही युतीमध्ये काम केलं आणि त्याच्यानंतर आता एका पक्षात काम करण्याची संधी आम्हाला सर्वांना मिळाली आणि या नेत्याचा आज वाढदिवस होता। खरोखर खूप आम्हाला देखील आनंदाचा क्षण आहे की खूप पनवेलचं नाव आणि जे जे प्रश्न आहेत नागरिकांचे ते सगळे मिळून मग आदरणीय प्रशांतजी असतील, आदरणीय विक्रांतजी दोघेही सभागृहात त्या पद्धतीने मांडताना आज बघतोय आणि सोबतीला उरण विभागाचे आमचे आदरणीय महेश बालदी साहेब देखील हे तिघे मिळून खूप चांगल्या पद्धतीनं काम करताना आज आम्हाला दिसतं आणि खरोखर पुढच्या भावी वाटचालीसाठी विक्रांतजींना मनापासून शुभेच्छा देतो। आज विक्रांतदादा का जन्मदिन के शुभ अवसर पर हम अपने पूरे उत्तराखंड की तरफ से बहुत शुभकामना देता हूँ। विक्रांतदादा पाटिल आज भारतीय जनता पार्टी के प्रदेश के महासचिव हैं और एक पनवेल के एक छोटे से गली से एक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी का काम करते हुए नगर सेवक पनवेल महानगर पालिका का महापौर से आज आमदार भी बन गए और आज भारतीय जनता पार्टी के महाराष्ट्र प्रदेश के महासचिव भी हैं। तो ये एक भारतीय जनता पार्टी की भी ताकत है, कार्यकर्ता है कि नीचे से ऊपर भारतीय जनता पार्टी अपने कार्यकर्ता को कैसे पहुँचाता है ये, और ये विक्रांतदादा ने अपने काम की बदौलत ये आज ये पहचान बनाई है। और जब बालासाहेब पाटिल 15 साल तक भारतीय जनता पार्टी के रायगढ़ जिला के अध्यक्ष रहते हुए उन्होंने जो पार्टी के प्रति जो उन्होंने निष्ठा दिखाई और उसी का आज फल विक्रांतदादा को मिल रहा है। और हम अपने सभी हिंदी भाषियों की तरफ से, उत्तर भारतीयों की तरफ से, बिहार प्रदेश की तरफ से और पूरे पनवेल वासियों की तरफ से विक्रांतदादा को जन्मदिन के शुभ अवसर पर बहुत बहुत शुभकामना देता हूँ। और वो इसी तरह से वो तरक्की करें और इसी तरह से राजनीतिक क्षेत्र से बहुत। वहीं अपने जन्मदिन पर मिले अपार स्नेह, समर्थन और आशीर्वाद के लिए विधायक विक्रांत पाटिल ने सभी नेताओं और कार्यकर्ताओं का आभार जताया। युवा विधायक ने भरोसा दिलाया कि जनता की सेवा और सहयोग का यह कार्यक्रम आगे भी चलता रहेगा। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।